वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सक्सेस टायपिंग प्रॅक्टिस सेंटर पुणे. मी जुनेद शेख तुमच्यासाठी काही हायकोर्टच्या स्पेशल काही इन्स्ट्रक्शन घेऊन आलेलो आहे. आपली जी एक्झाम आहे ती सर्वांना माहीत आहे की आपली एक्झाम ही येणाऱ्या 16 तारखेला आहे. प्रत्येकाच्या डिस्ट्रिक्ट वाईज किंवा एक त्यांच्या स्पेसिफिक नुसार त्यांनी तुमच्या सिटी मेन्शन केलेला आहे. लवकरच हॉल तिकीट पण येतील अशी अपेक्षा बाळगतो. परंतु या सगळ्या गोष्टी तर एक साईडला झाल्या. दुसरी साईड जी बघताय तर सर्वस्वी आपण विद्यार्थ्यांच्या हिताची जर गोष्ट केली तर विद्यार्थ्यांच्या हिताची गोष्ट अशी आहे की जशी एक्झामची डेट आली सर्व ठिकाणी एक गोष्ट सुरू झाली की एक्झाम होणार कशी आहे, एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, स्क्रीन टू स्क्रीन होणार आहे की पेजेसवर होणार आहे, या सगळ्या गोष्टी तर आहेत. या सगळ्या गोष्टी उद्या किंवा परवा किंवा येणाऱ्या काळात लवकरच हॉल तिकीट मध्ये ते मेन्शन करतील असं आपण समजू आणि आपल्याला ती माहिती पडेल. पण या काळात विद्यार्थ्यांचं जे मेंटॅलिटी आहे ती सध्या थोडी डिस्टर्ब झालेली आहे आणि विद्यार्थी अनवॉन्टेड गोष्टीचा विचार खूप साऱ्या पद्धतीने करत आहात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी एक एक करून बघणार आहोत. तर ज्यात तुम्ही सध्या काय चुका करताय, तुम्हाला काय करायला नाही पाहिजे, ज्या केल्याने तुम्हाला कुठे त्रास होणार आहे, या सगळ्या गोष्टी तिथं आपण विचार करणारच आहोत. त्या गोष्टीचा आपण विचार केल्यानंतर आपल्याला कोणती एक गोष्ट मिळणार आहे. पहिली तर एक गोष्ट, आपली जी एक्झाम होणार आहे त्याच्या अगोदर पण हायकोर्टने घेतलेली आहे, याच्या अगोदर पण एक्झाम झालेली आहे, या अगोदर पण विद्यार्थी पास झालेले आहेत. असं आहे की विद्यार्थी पास होत नाही, विद्यार्थी पास होतात. पण ते कोणते, ज्यांनी खरंच जेन्युअनली त्या गोष्टीचा विचार करून एक्झाम ओरिएंटेड गोष्टी केलेल्या आहेत. आता मुलांचं कसं झालेलं आहे की मी काय करू आणि काय नाही. जशी एक्झाम आली सगळे निगेटिव्ह, म्हणजे जे मुलांचं पॅसेज बसत होते, व्यवस्थित टाईप करत होते, ते विद्यार्थी पण आज विचार करतात की माझी होईल की नाही. तर पहिले तर मी एक गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही सगळे पास होणार आहात. फक्त एक गोष्ट करायची आहे, तुम्ही तुमचं मन शांत ठेवायचे. टायपिंग ही गोष्ट अशी आहे का ज्याच्या डोक्यात जर वेगळे विचार चालत असेल आणि तो टायपिंगला बसला तर त्याची टायपिंग मध्ये तो ही इथं विचारांना खूप लवकर चान्स मिळतो. कारण आपल्याला फक्त टाईप करत असतो, आपण वेगळ्या विचारात असतो आणि ऍक्च्युअल मध्ये जे टाईप करायला पाहिजे त्याच्यात आपण साध्या एक एक्स्ट्रा की मारून देणे किंवा स्पेसेस देणे नाही, 2 शब्दामध्ये स्पेस दिला नाही किंवा एखादा शब्द सारखा मिस होतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, जर आपला एखादा शब्द जर चुकला तर त्या ठिकाणी आपण टाईप करताना रॉंग झालं, सेम तोच वर्ड सगळ्या ठिकाणी रॉंग होतोय. मग असं का होतंय, फोकस कमी पडतोय. या काळात विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का कुणीही अतिशय गडबड करू नये, शांत राहा. राहिलेल्या 4-5 दिवसात जेवढं आपण 3-4 महिन्यात जे पण करत आलो आहे त्याच्यावर तुम्हाला विश्वास असावा. आपण जे करत आलो तो योग्यच मार्ग आहे. जिथं आपल्याला ते करायला हवं होतं ते आपण थोडं करत इथपर्यंत आणलेलो आहोत. आज आपल्याला 14-15 मार्क ज्यांना पडताय त्या विद्यार्थ्यांना वाटते 17-18 पडण्यासाठी मी काय करू. तर माझं एक जेन्युअनली मत आहे की जे सध्या येतंय त्या गोष्टी थोड्या इम्प्रूव्ह होत आहे. त्या गोष्टी आपल्याला येतंय, बाकीच्यांना काही ना ते पण येत नाही, तर ते लोक कष्ट करताय ते पण तुमच्या बरोबर आहेतच. पण ते तुमचं 14-15 येत आहे त्याच्या पुढे वाढवण्यासाठी तुम्ही आतापर्यंत जे प्रयत्न करत आले तेच प्रयत्न कंटिन्यू ठेवा. तर असं नको की मला जास्त स्कोर मिळवण्यासाठी मी जे खूप जास्त करायला जातात आणि त्यात पण चुका करतात आणि आपण तिथे पण आपण पाठीमागं पडू. म्हणजे जे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला मार्क येते त्या मार्क मध्ये पण तुम्ही कमी पडतात. सो आता जर काय सांगतोय, हा काळ शांत राहण्याचा आहे. जेवढं तुम्ही तुमच्या माइंडला शांत ठेवताल तेवढं तुमची इम्प्रुव्हमेंट जास्त होईल आणि तिथं गेल्यावर तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देता येईल. आता काही विद्यार्थी घरी राहून पण प्रॅक्टिस करतायत, त्या विद्यार्थ्यांना जेन्युइन सांगणं आहे की अजिबात घाबरू नका. की पुण्यात किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये किंवा अदर सिटीमध्ये मुलं खूप प्रॅक्टिस करताय, मग आमचं होईल की नाही होईल, आपलं बसेल, सगळ्यांचं बसेल. डोकं शांत ठेवा. एक्झाम हॉलमध्ये प्रेशर येतात, सगळ्यांना येतो. असं कोणी नाही का तिथे गेल्यावर त्याला प्रेशर येणार नाही, सगळ्यांना येणार आहे. तर इथं काय माहिती का, तुम्ही तुमचं माइंड किती शांत ठेवताय त्यानुसार ते वर्क होतं. आत्ताचा जो काळ आहे, जो पण 4 दिवस 5 दिवस आहे आता, या 4-5 दिवसात काय करायचं आहे याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या.
आता जो हा 5 दिवसाचा टाइम पिरियड आहे, या 5 दिवसाच्या टाइम पिरियड मध्ये तुम्ही तुमची एबीसीडी जी सरळ आणि उलटी हिला रोजच्या रोज, समजा तुम्ही 5 तास करत असाल, प्रत्येक याच्यात 10-10 मिनिटाचा स्लॉट त्याला द्या. सरळ उलटी पण 1-10 मिनिटं करा प्रत्येक याच्यात. म्हणजे तुमचा तो कीबोर्डवरचा हात आहे तो परफेक्ट बसेल. जसं तुमचं आर टी मध्ये कन्फ्युजन होत असेल, यू वाय मध्ये कन्फ्युजन, जी एच मध्ये कन्फ्युजन, इकडं सी व्ही एन बी याच्यामध्ये कन्फ्युजन, हे अशा की आहे इथं मॅक्सिमम चुकायचे चान्सेस असतात. तर त्या कीजवर तुमचा हात कधी बसेल, ज्यावेळेस तुमचे एबीसीडी वर हात बसला. एबीसीडी वर हात बसणं म्हणजे पूर्ण कीबोर्डवर तुमचा हात बसतो. तिथं तुमचा हात व्यवस्थित झाला तर ते तुम्हाला तिथं अॅक्युरसी इम्प्रूव्ह व्हायला खूप चान्स मिळतो. तसंच काही मुलांचं काय आहे का, त्यांनी एकदा लेसन करून दिले, त्यानंतर लेसनकडे परत बघितलं पण नाही. आणि लेसन काय असतात, लेसन अॅक्युरसी आणण्यासाठी खूप गरजे असतात. तर याच्यात काय करायचं, या काही दिवसात काही लेसन, म्हणजे आता जर मी 1 तासाची टायपिंगला असलो तर 1 तास टायपिंग करायचे, त्यातले पहिले 10 मिनिटं मी एबीसीडी ला काढून दिले. त्यानंतर मी फोकसली एक पॅसेज केला, त्या पॅसेज मध्ये काय काय चुकलं ते बघितलं. देन परत मी एक लेसन केलं, समजा फर्स्ट लेसन केलं किंवा होम रोजचं मी प्रॅक्टिस केली. होम रोजचं लेसन विथ त्याच्यावरती शब्द, हे सगळं 10 मिनिटात बसवायचे. सगळ्याचे सगळे जे पण शेड्यूल आहे ते 10-10 मिनिटाचे करायचे. ज्याच्यात मी ते 10 मिनिटं केलं. देन त्याच्यानंतर परत एक पॅसेज, म्हणजे मी लेसन करताना रिलॅक्स होतो, परत एक पॅसेज फोकसली करतोय. मग देन त्याच्यानंतर परत एक लेसन केलं जो अपर रोचा असेल, परत मी एक पॅसेज केलं, परत मी एक लेसन केलं. असं 60 मिनिटाच्या शेड्यूल मध्ये एकदा एबीसीडी, एक पॅसेज, परत एक लेसन, परत एक पॅसेज, परत एक लेसन, परत एक पॅसेज, असं तुमचं 60 मिनिटाचं शेड्यूल बसतो. या शेड्यूल मध्ये तुम्ही जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्हाला इम्प्रुव्हमेंट मिळेल. ज्यांचं एकदम कमी बसतंय त्यांची पण इम्प्रुव्हमेंट जास्त होईल. सो तुम्ही हा विचार करू नका की मी कशा पद्धतीने वर्क करेल किंवा माझं होईल की नाही, होईल. रिलॅक्स राहा. दुसरी गोष्ट, जे लोक मेडिटेशन करत नसतील त्यांनी एक 10 मिनिटाचा किंवा 20 मिनिटाचा एक शेड्यूल काढा. म्हणजे त्या वेळेत तुम्ही ते करा, जेणेकरून तुमचं माइंड शांत राहील. जर डोकं शांत असेल तर तुमची स्पीड चांगल्या पद्धतीने वर्क करते. इथपर्यंत तर तुम्हाला ऑलमोस्ट समजलंच असेल. दुसरी गोष्ट, आता काही लोक असे येतीलच की स्क्रीन टू स्क्रीन आहे, स्क्रीन टू स्क्रीन अवघड असतं, किंवा काही येतील ते म्हणतील असा हा कीबोर्ड आहे, कोणी म्हणतील तिकडे तो कीबोर्ड आहे, वर्ध्यामध्ये हा कीबोर्ड आहे, आपल्या पुण्यामध्ये हा कीबोर्ड आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसराच कोणता तरी कीबोर्ड आहे. ठीक आहे ना, कीबोर्ड आहे ना, कीबोर्डची जी अलाइनमेंट असते ती सगळ्या कीबोर्डची सेम असते, डिझाईन चेंज असते. पहिली गोष्ट नीट लक्षात द्या, जे तुमचे हात ठेवायची पद्धत आहे ती सेमच असणार आहे. त्यांची जी बटन असतात, समजा कीज असतात, त्या छोट्या किंवा मोठ्या असतात. जो आपण सगळ्यांनी डेलच्या कीबोर्डवर प्रॅक्टिस केलेली असेल, डेलच्या कीबोर्ड मध्ये त्याची अलाइनमेंट छोटी, त्यामुळे ते छोटं होतं. बाकीचे जेवढे पण कीबोर्ड आहेत त्यांचे मोठे मोठे कीज असतात, त्यामुळे ते मोठे मोठे असतात. त्याच्यामुळं इथं फरक किती पडतो, 1, 10, 5 शब्दाचा फरक पडतो, याच्याशिवाय जास्त पडत नाही. त्यामुळं कीबोर्ड हा या कंपनीचा आहे किंवा याच कंपनीचा असावा असं कुठंही लिहिलेलं नाही, किंवा असा कोणताही कीबोर्ड स्पेसिफिक नाही. कीबोर्डच्या कंपनी चेंज असतात, बाकी जी अलाइनमेंट असते ती सेम असते, त्यांची डिझाईन चेंज असते पण अलाइनमेंट सेम असते. त्यामुळं कीस्ट्रोक नाही, कीबोर्डचा हा इश्यू करू नका. आणि डोक्याला पण आपल्या मेंदूला पण हे सिग्नल देऊ नका का असा कीबोर्ड आला तर होणार नाही. जसं तुम्ही विचार करता तशी गोष्ट घडते. हे टायपिंग बद्दल तरी खरं आहे. तर जे आहे, तर कोणताही कीबोर्ड आला तर मी पास होणार आहे, मला त्या गोष्टी जमणार आहे, आणि याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. आणि तुम्हाला तिथं फक्त 10 मिनिटाची टायपिंग करायची, जी तुम्ही पीसफुली करा, तुम्ही सगळेच्या सगळे पास होता. तरी यात कोणीही एक्झाम पर्यंत निगेटिव्ह होऊ नका. ज्यांचा बसत नाहीये त्यांनी तर अजिबातच व्हायचं नाही. त्याचं कारण असं, जोपर्यंत तुम्ही शांत राहणार, शेवटच्या दिवशी पास झाले, शेवटच्या दिवशी पण पास झाले, तुम्ही तिथे जाऊन पास होल्या बसले. सो ते कधी तुम्ही पॉझिटिव्ह राहता. तुम्ही जर निगेटिव्ह असाल, नाही यार माझं बसतच नाही, तर तुमचं बसणार नाही. तुम्ही जर म्हटले ठीक आहे मी करणारच आहे, ते होणारच आहे, तर ते घडेल. कारण तुमची जी पॉवर असते ना माइंडची, ती टायपिंग मध्ये गरजेची असते. आपल्याला इथं तुमचं माइंड शांत राहणे खूप गरजेचे आहे. सो तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करा. या फॉलो करता करता
ज्या टायपिंग मध्ये काय काय गोष्टी घडतात त्या बघा. आपलं सक्सेस टायपिंग पुणे असं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर मी सगळेच्या सगळे ज्या पण मी आता इन्स्टिट्यूट मध्ये जेवढ्या टेस्ट सिरीज घेतल्या त्या सगळ्या टेस्ट सिरीजचे पॅसेज तिथे टाकून दिलेले आहे. प्रत्येक पॅसेज मध्ये काहीतरी नवीन आहे, ते तुम्हाला शिकायला पण मिळेल आणि तिथे तुम्हाला पॅसेज पण उपलब्ध आहे. तर ते पॅसेज घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सक्सेस टायपिंग पुणे टेलिग्राम चॅनल आहे, त्यातच मी कीबोर्ड जो आहे आपला त्याचे लेसनचे कीबोर्डची एक पीडीएफ टाकलेली आहे, ती पण तुम्ही पीडीएफ तिथं हे करू शकता. तसं मी मेन्शन करेल टेलिग्राम चॅनल, त्याच्यावर तुम्ही जॉईन करून त्या गोष्टी करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करा. पुढचे 5-6 दिवस जे पण आहे त्या काळात फक्त शांत राहा. 100% रिझल्ट हा पॉझिटिव्ह येणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित व्हा. आणि दुसरी एक गोष्ट, सगळ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. तरी पण वेळोवेळी जे पण मला गरज वाटेल ते व्हिडिओ मी टाकत जाईल आणि त्या गोष्टीचं तुम्ही हे करा. पुढचा व्हिडिओ हा कोणत्या गोष्टीवर बनवायला पाहिजे त्या गोष्टीचे पण कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टाकून द्या, जेणेकरून मला पण समजेल का विद्यार्थ्यांची कसली गरज आहे किंवा काय त्यांना हवं आहे. त्यावर मी एक छोटे व्हिडिओ टाकू शकतो, तर ते तेवढे मी टाकून देईल. दिवसभर पूर्ण टेस्ट सिरीज मुळे मी थोडा बिझीच असतो. जरी माझा नंबर तिथे मेन्शन केलेला असेल तरी मी कॉलवर नाही बोललो तर तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. नक्की त्यांचा आन्सर लगेच नाही, पण थोडे एक तास किंवा थोड्या वेळाने मी तुम्हाला नक्कीच त्याचा रिप्लाय देईल. ओके, सगळ्यांनी व्यवस्थित टायपिंग करा. हायकोर्ट मध्ये आपले सगळे विद्यार्थी पास होणं खूप गरजेचं आहे आणि खूप मोठी ऍड आहे. या ऍड मध्ये खूप साऱ्या गोष्टी चांगल्या घडणार आहे, त्यामुळे सगळे पॉझिटिव्ह राहा आणि यावेळेस सगळ्यांचं होते. ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू.